आपण आता फराळाचं करू। आज तुम्हाला मी फराळीची रेसिपी सांगणार आहे। त्याआधी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या मीराताईज किचनमध्ये। आपली मीराताई। एक वाटी मी या ठिकाणी शाबू घेतलेला आहे। तो आता शाबू बघा असा आपण धुवून काढायचा। हे पाणी वतून द्यायचं वरचं हे पाणी। हे पाणी मी वतून काढलेलं आहे। एवढं पाणी ठेवायचं। 4 ते 5 तास शाबू भिजत ठेवायचा। हे शाबूला एवढं पाणी ठेवलंय ना तर बघा मी एवढं असं त्याच्यावरती पाणी असं एवढं येऊन द्यायचं। एवढं पाणी हे 4 ते 5 तास हा शाबू भिजवून ठेवायचा। हे पहा मी ह्याच्यामध्ये 1 वाटी शाबू घेतला ना, मी एवढे शेंगदाणे घालणार आहे। हे पहा मी एवढे शेंगदाणे घालणार आहे आणि ह्याच्यामध्ये 1 बटाटा, बाकी काही नाही। आणि हिरवी मिरची। आमच्याकडे जिरं वगैरे काही आम्ही खात नाहीये उपवासाला। मी कुठल्याच उपवासाच्या पदार्थामध्ये आम्ही जिरं वगैरे टाकत नाहीये। 4 ते 5 तास आपण शाबू भिजत ठेवूया। काही संध्याकाळी घातला की सकाळी होतं, सकाळी घातला की दुपारी होतो, दुपारी घातला की संध्याकाळी शाबू करायचा। अशा प्रकारे आपण याला भिजत ठेवूया। तोपर्यंत आपण हे शेंगदाणे वगैरे नंतर भाजून वगैरे घेऊया। वेळ लागत नाही हे शेंगदाणे भाजायला। स्लो गॅसवर खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे म्हणजे फराळाचं कुरकुरीत होतं। आपला शाबू भिजलेला आहे बघा, किती फुलून वरती आला। अगदी अर्धी वाटीच्या कमी होता शाबू। आता ह्याच्यामध्ये बिलकुल पाणी नाही राहिलेलं, शाबू भिजलेला आहे। तर आता आपण हे प्रोसेस करूया। आता आपल्याला एवढ्या मिरच्या बारीक करायच्यात। मी मिरच्याचे तुकडे करत नाही कारण का ते दाताखाली येतात। आणि मिरची अशी बारीक केली ना की मी सगळ्या फराळीला मग ते चांगलं लागतं। आणि हे सांगितल्याप्रमाणे एवढे मी शेंगदाणे, 1 वाटी शाबू याला मी एवढे शेंगदाणे घेतले आहेत। शेंगदाणे पण बारीक करते, मिरची पण बारीक करते। साली सकट शेंगदाणे मी बारीक करते। मी फराळाचं करताना साल काढत नाही, शेंगदाण्याच्या साली काढत नाही, भरडा करायचा। पण हे थोडं झालं माझ्याकडनं बारीक, इट्स ओके। थोडंसं तुम्ही असं जाडसर रवाळ असं वाटायचं, एकदम बारीक शेंगदाणे करायचे नाही आहेत। हे पण आहे, ठीक आहे। आता मी मिरची बारीक करते। हे पहा मिरची अशा प्रकारे आपली बारीक झालेली आहे, बघू शकता तुम्ही। पाणी वगैरे काही घालायचं नाही मिरचीमध्ये। मिरची अशीच कोरडीच त्याला बारीक करायची अशी। आता ह्या मिरच्यांची जवळजवळ 1 ते 1.5 चमचा अशी पेस्ट झालेली आहे। हे पहा अशी, असा भरडा झाला मिरचीचा। असे मी एकदम असे पातळ बटाट्याचे काप करते। काही जणांना बटाटा उकडून घेतात। उकडून घेतल्यावर काय होतं की बटाटा उकडून जर घेतला की ते असा पिठाळ लागतो शाबू, तो मला आवडत नाही। हा बटाटा कच्चाच कापायचा आणि तुपामध्ये असं फ्राय करायचा। तर मी अशा प्रकारे हे जे पातळ म्हणजे असं वेफरसारखं केलं आहे। आणि हे पहा असे एकदम पातळ असे मी काप करते उभे असे। आमच्या घरामध्ये सर्वांना शाबूची खिचडी प्रचंड आवडते। उपवास नसला तरी आम्ही करतो, एकाचा उपवास असला तर आमच्या घरामध्ये 4 जण अजून खातात। हे पहा असे पातळ असे मी याचे काप केलेले आहेत बटाट्याचे। तर चला आता आपण गॅस ऑन करूया। हा शाबू अशा प्रकारे मी त्यातलं काढला। असं आपण एकदम सुटसुटीत याला शाबूला करून घ्यायचं, याला सुटसुटीत करून घ्यायचं। आणि मग ह्याच्यामध्ये आपण शेंगदाणे टाकूया। आणि ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ कमी टाकायचं। आपल्याला बटाट्यामध्ये मीठ घालायचं म्हणजे बटाटा शिजताना छान शिजला जातो। तर आता हे आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचं याचं। आणि आता हे आपल्याला एकत्र झालं, याचं एकजीव झालं। आता आपण कढई ठेवूया। कोणाकोणाला तूप आवडत नाही तर त्यांनी शेंगदाण्याचं तेल वापरावे, जे असेल ते तुमच्या आवडीप्रमाणे। आता मी ह्याच्यामध्ये बटाटा टाकते।
आता बटाट्याबरोबरच मी ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकते. मी आधी हिरवी मिरची का नाही टाकली की हिरवी मिरची मग करपेल. आपलं तूप जास्त गरम झालेलं म्हणून मी आधी हिरवी मिरची घातली नाही. मी आता वरनं हिरवी मिरची घालते. मी आता हिरवी मिरची पण घातली. बटाट्यासोबत हिरवी मिरची सुद्धा फ्राय होते. आता हा बटाटा छान त्याची सोनेरी रंगाचा तळून घ्यायचा रंग बदलेपर्यंत आणि आपण चमच्यानी पण टोचून बघायचा तो शिजला की नाही. याचबरोबर मी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते म्हणजे पटकन शाबू शिजायला मदत होते. आपण मगाशी थोडं मीठ कमी टाकलंय. तर अशा आता हे आपल्याला फक्त असं फ्राय करत चालायचं आहे. असं हे फ्राय करायचं. असं आपल्याला हे सतत ह्याला असं हलवत राहायचं. याला चांगले 3-4 मिनिटं झाले मी याला फ्राय करते. तुम्ही याचा रंग बघू शकता. तर असं चमच्याने बघायचं दाबून आपला बटाटा शिजलेला आहे. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये फराळाचं घालायचं शाबू आणि लगेच आलटून पालटून घेऊन होत नाहीये बरं का. याला वेळ लागतो. आता बघा आपला शाबू कसा पांढरा शुभ्र दिसतोय ना. रंग बदलेपर्यंत याला परतून घ्यायचं आणि आपल्याला कळेल की आता शाबू झालेला कसं कळणार आहे. बघा हे असं दाबलं की हे कसं होतं असं पांढरा दिसतो कच्चा वाटतोय असा. तर शाबू ना कधी तयार होतो असं त्याचा रंग काळपट होतो फराळाचा. आणि खरं तेच फराळ छान की हां आपलं हे फराळीचं चांगलं शिजलेलं आहे असं काळपट रंग येतो बघा. म्हणतात ना काळी भंगार खिचडी गरमागरम आणि लिंबू पिळून मला फार आवडते बापरे. दह्यासोबत तर छानच लागते. दही समजा कधी नसेल तर मी शेंगदाण्याची आमटी करते पण नुसतंच खिचडी कधी खात नाहीये. अशा प्रकारे हे फ्राय करत राहायचं. आता चांगले 4-5 मिनिटं याला रंग बदलेपर्यंत फ्राय करायचं. शाबू पांढरा शुभ्र दिसला नाही पाहिजे. मग समजतं की हां आपली खिचडी तयार झालेली आहे असं कळतं. मग बुडाला लागून नाही द्यायचा. सतत ह्याला असं फ्राय करत राहायचं. आपला आता शाबू रंग बदलायला लागलेला आहे बघा. बघू शकता फार आपल्या फराळामध्ये रंग बदलला आहे. हे बघा आपलं आता फराळ हे तयार आहे. झाली आपली खिचडी तयार. गरम गरम खिचडी सोबत दही घेऊया. आता आपल्याला फराळासोबत काय घ्यायचं आहे. आता आपल्याला फराळासोबत दही घ्यायचं आहे. तर आपलं फराळ तयार आहे. कोणाला दही जर आंबट नसेल तर लिंबू खाऊ शकता. अशा प्रकारे आपलं फराळ तयार आहे. मित्रांनो आपली रेसिपी कशी झाली आहे खाऊन तुम्ही नक्कीच सांगा. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, बेल आयकॉनवर क्लिक करा.